पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती धरोनिया। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती धरोनिया। चाल वाटे आम्ही तुझाची आधार, चालवीसी भार सवे माझा। चाल वाटे आम्ही तुझाची आधार, चालवीसी भार सवे माझा। बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा। बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा। चालू वाटे आम्ही तुझाची आधार, चालू वाटे आम्ही तुझाची आधार। चालवीसी भार सवे माझा, चालवीसी भार सवे माझा। अवघे जन मज झाले लोकपाळ, स्वैरे सकळ प्राण सखे। अवघे जन्मज झाले लोकपाळ, स्वैरे सखळ प्राण सखे। चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालवीसी भार सवे माझा। चालू वाटे आम्ही तुझाची आधार, चालवीसी भार सवे माझा। तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्वाही। तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्वाही। चाल वाटे आम्ही तुझाची आधार, चालवीसी भार सवे माझा। चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालवीसी भार सवे माझा। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवीसी हाती धरूनिया। चाल वाटे आम्ही तुझाची आधार, चालवीसी भार सवे माझा। अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तयाठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। स्वजयति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीव तमसा राशि नाशयति विघ्नं। या कुंदिंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति बिरदेवे सदा वंदिता। सामपातो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं। मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं,
देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेतं वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समूर्तरली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरण वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपदे माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयाल रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां पातकनाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी
कारुण्य सिंधू पव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला, राजीव लोचन गोपाला, घन श्याम गोपाला. गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरे बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरे बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी, बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी, देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम. राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय
विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा विदपारायणा। ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा। ओम नमो नारायणा श्री विष्णु नारायणा श्री राम नारायणा श्री कृष्ण नारायणा श्री विठ्ठल नारायणा श्री पांडुरंग नारायणा श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः। गण गण गणात बोते 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 गण 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 गणात बोते 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 गण गण गणात बोते। मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम।
जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओवी 350 ते 375। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सौम्यद्या आत्मरूपां देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे। श्री गणेशाय नमः। यर्वी पाहे पापंडू सुता या यज्ञोपहरा समस्ता मी वाचोनी भोगता कवनो आहे। मी सकळा यज्ञांचा आधी आणि यजनाय मीची अवधी कि माते चुकोणी दुर्बुद्धी देवा भजले। गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितर उद्देशे माझे मज देती तैशे परी अनानी भाऊ मनवुनी ती पार्थ माते न पौतीची सर्वता मग मनी वाहिली जे असतात ते आले। मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहनी ते शरीर जाती क्षणी देवची झाले। अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते जीवित सरलिया तया ते पितृत्वावरी का शूद्र देवतादी भूते तियेची जयाची परम दैवते जी अभिचारिकी तया ते उपाशीली। तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली। यवम संकल्प वशे फळली कर्मे तया मग मीची डोळा देखिला जी कानी मीची ऐकिला मीची मनी भाविला वानिला वाचा। सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारिला जी दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरान। जी मातेची अध्ययन केले जे आत बाहेर मियाची धाले जयांचे जीवित्व जोडले मजची लागी। जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी। जे लोभिये एकची जगी माझेनी लोभे जे माझेनी कामी सकाम जे माझेनी प्रेमे सप्रेम जे माझी आभुली सभ्रम ज्ञानती लोक जयांची जाणती मजची शास्त्रे मी जोडे जयाचे निमंत्रे ऐशे जे चेष्टा मात्रे भजले मज ते मरणा आईलीच कडे मज मिळून गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जातील केवी मनोनी मध्याजी जे जाहले ते माझी याची सायुज्या आले। जी उपचारामिषे दिदले आपण पेमज पै अर्जुना माझ्या ठाई आपण पेवीन सौरसू नाही। मी उपचारे कव नाही नाकळे गाम यत जाणीव करीतोची नेणे आथिले पण मिरवी तेची उणे आम्ही झालो ऐशे जो म्हणे तो काहीच नव्हे। अथवा यज्ञ दानादी किरीटी का तपेहन जे हुटुटी ते तृणाईकासाठी न सरे येथ पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे किशेषाहुनी तोंडाळे बोलके आथी तोही अंतरुणा तळवटी दडे येरू नेती नेती मनोनी बहुडे येत सनकाधिक वेडे पिसे जाहरे
करिता तापसांची कडसणी, कवनू जवळा ठेवी जे शूळपाणी, तोही अभिमानू सांडोनी पायवणी, माता वाहे नातरी आथिलेपणे सरीशी, कवनी आहे लक्ष्मी ऐशी, श्रिये सारखी या दाशी, घरी जी येते तिया खेळता करती घरकुली, तया नामे अमरपुरी जे ठेविले, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची, तिया नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राची रंक होती, तिया जेवते झाडा पाहती ते कल्पवृक्ष, ऐशिया जियेचिया जवळिका, सामर्थ्य घरीचिया पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका, न मनेची येथ, ऐसिया जियेचिया जवळिका, सामर्थ्य घरीचिया पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायिका, न मनेची येत. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 4 भाग 2. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. धर्वनिया शहानपणा, सुबुद्धी ऐकावी रावणा, सीतार्पोनी रघुनंदना, कुळ कल्याणा साधावे, पांडुरंगा करू प्रथम नमना, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानिल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कळा, पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल तैसी गाईना मी तुझा, जनासवे काज काय माझे, करीना मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 4 अध्यायाच्या भाग 2 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभो रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, गुरुवर्यांना वंदन करून, मात्या पित्यांना प्रणिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. भगवान परमात्मा श्रीराम ज्या कार्यासाठी आपल्या वानर सेनेसह राजा रावणाच्या लंकेला 400 कोसाच्या समुद्रावरती सेतू बंधन करून पोहोचलेले आहेत, आणि त्याच भगवान परमात्म्याच्या सैन्यातील निशाण त्राटलेली आहेत, ढोल वाजत आहेत, शंख भिरी यांचा निनाद ऐकू येत आहे. राजा रावण संचित झालेला आहे, आणि त्यावेळेस राजा रावणाचा
परम आप्त, परम स्नेही, राक्षसामध्ये वृद्ध असणारा, धर्मवंत, बुद्धिवंत असा माल्यवंत राजा रावणाला काही हिताच्या गोष्टी सांगू लागलेल्या आहे. तो राजा रावणाला म्हणतो, धरोनी या शहाणपणा, माणसानं नेहमी शहाण्यासारखं वागावं आणि आपण शहाणं आहे असं जर वाटावं तर सदसद विवेक बुद्धीला धरून जागावं. म्हणून राजा रावणाला माल्यवंत म्हणतो, तुम्ही शहाणपणा जरा धरा, मी चांगल्या हिताच्या गोष्टी सांगतोय, सुबुद्धी ऐकावी रावणा. बाकीच्या काही गोष्टी ऐकू नका, तुम्हाला ऐकू वाटत नसतील, पण जे आपल्या हिताचं आहे, जे चांगलं सांगितलं जातंय ते निश्चित ऐकायला पाहिजे. म्हणून चांगलं काय आहे ते तुम्हाला सांगतो, बाकीच्या सगळ्या वाईट गोष्टी सोडून द्या. आतापर्यंत जे जे केलं झालं ते गंगेला मिळालं, आता तरी सुधरा, आता तरी सुधरायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, पूर्वीचा मी कोण आहे, पूर्वी मी किती पाप केलं, आता काय चांगलं वागून उपयोग आहे असा विचार करत बसू नका. पूर्वी जे झालं ते भूतकाळ होता आणि भूतकाळ विसरून जायचा असतोय. वर्तमान काळामध्ये जगत असताना भविष्य काळाची आशा ठेवून जगायचं असतंय आणि भूतकाळ हा गतकाळ असतोय. त्यामुळं माल्यवंत म्हणतोय, आता तुम्ही चांगलं वागायला सुरुवात करा. म्हणजे काय करा, त्या रामरैयाची अर्धांगिनी असणारी सीता माऊली जी अपहरण करून चोरून पळवून घेऊन तुम्ही आणून अशोकवनामध्ये ठेवलेले, ती माऊली सीता जानकी रामरायाला मोठ्या आनंदानं, मोठ्या दिलानं, मोठ्या अंतकरणानं अर्पण करून टाका आणि आपलं असणारं कुळाचं हित साध्य करून घ्या. अशा प्रकारचा शहाणपणा, अशा प्रकारची सुबुद्धी माल्यवंत राजा रावणाला शिकवू लागलेला आहे. क्षीर जोरिता कडू विख, ते विहित वाक्य दशमुख, माल्यवंताची न मानोनी सुख, परम दुःख पावला. एखाद्याला थंडी ताप आलेला असतोय, त्यालाच आपण हिवताप म्हणतो, हिवताप. आणि जर अंग तापानं फणफणत असेल तर त्याच्या पुढे काही न्या, किती गोड पदार्थ न्या आणि त्याला खायला द्या, ते कडू 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 लागतात. म्हणजे विष सुद्धा कडू लागणार नाही, एवढं भयंकर ते कडवट लागतात. तोंडाला चव येत नाही, ते खाऊ वाटत नाही आणि सगळे गोड पदार्थ सुद्धा कडू वाटतात. त्याप्रमाणे 10 तोंडाच्या राजा रावणाला चांगलं सांगितलं, काही जणाला खरं बोललं की सख्या आईला सुद्धा राग येतो म्हणतात. खरं बऱ्याच जणाला पटत नाही आणि खरं पटत नसल्यामुळं खरं बोललं की ते टोचतं, अंतकरणामध्ये लागतं. तशीच राजा रावणाची अवस्था झाली. 10 तोंडाच्या राजा रावणाला माल्यवंतानं जो शहाणपणा सांगितला, सुबुद्धी सांगितली, तिचं सुख न मानता राजा रावणाला अतिशय दुःख झालं. अंतकरणाला खडतर अशा त्याच्या शब्दाचे बाण लागले, अंतकरण त्याचं विवळ झालं आणि परम दुःख राजा रावण पावला. म्हणतात, परम क्रोधे दशकंठ, वठारो निनेत्र वाट, स्वामी निंदक तू आती, दुष्ट शट नष्ट माल्यवंता. राजा रावण भयंकर रागाला गेला त्या माल्यवंतावरती. 10 तोंडाचा राजा रावण 20 डोळ्यांनी वटारून बघायला लागला. का रे म्हटले, मी राजा आहे म्हणले, माझी तू निंदा करतो, स्वामीची निंदा करणारा तू निंदक आहेस म्हणले, अतिशय दुष्ट आहे, अतिशय कपटी आहे, नष्ट आहे, शट आहे माल्यवंता. अशा प्रकारच्या शिव्या हा राजा रावण या माल्यवंताला देऊ लागलेले आहे. राम बापुडे मनुष्य मात्र, घेऊन आले वानर भार, त्या शिवानिशी थोर थोर,
मी राज्य धर्मज निंदिसी. अरे कोण राम, कुठला राम? ते माणूस. अरे मानव आहे म्हणले राम, आणि मनुष्य आमचं खाणं खाणं म्हणले, खाजाय म्हणले. अरे त्या रामाला आम्ही घाबरतो का? बर त्या रामाबरोबर सैन्य तर काय आहे म्हणले, मानव सैन्य नाही म्हणले. मग काय आहे तर रानातली वंचर असणारी वानर तो घेऊन आलेले, आणि त्या वानर घेऊन आलेल्या झाडाचं पाले खाणारी वानर, त्याचं सैन्य घेऊन आलेला राम, आणि त्या रामाचा मोठेपणा सांगतो, माझ्या तोंडावर माझा कमीपणा करतो, माझी निंदा करतो, आणि मला म्हणतो रामाबरोबर युद्ध केलं तर राजा रावणा तुमचं कुळ निर्दळन होईल. अरे काही तुला वाटतंय का म्हणले, जनाची नाही मनाची काही आहे का? म्हणजे राजा रावणाला कसं खरं पटत नाही हे म्हणण्यापेक्षा राजा रावणाची भूमिका एकनिष्ठ भूमिका आहे. भगवंताला विरोध भक्तीने जिंकायचा आहे, आणि म्हणून कायम विरोधच भक्ती करायची. अशा प्रकारची अवस्था राजा रावणाची धारण केलेली आहे, आणि ती अवस्था तो परिपूर्णतेला नेण्यासाठीच या असणाऱ्या रावण जन्माचा अट्टास. कारण आता कुठंतरी रामरया भेटीला आलेले आहे. मग या जीवनाचं सार्थक करण्यासाठी यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि शेवटचा दिवस आपला गोड व्हावा म्हणून हा रावणाचा अट्टास आहे. पण आपल्याला रावणाचं पात्र थोडं वाईट वाटतं, कारण आपली तशी मनाची अवस्था पण करून घेतलेली असते. मनाचा झुकता कल रामरायाकडे दिलेला असतो, आणि रावणाकडे मात्र कल नसतो. त्यामुळं रावण ही पात्र आपल्याला वाईट वाटतं. पण रावणाची जी भूमिका आहे, तो रावण त्या माल्यवंताला म्हणतो, तू शत्रू पक्षाचा तुला अभिमान वाटतो का रे? म्हणून माझी मानहानी, माझा अपमान करतो का? अशा प्रकारे माल्यवंताला राजा रावण बोलू लागलेला आहे. श्रीरामाशी करिता रण, रणी राक्षसा निर्दळन, मुख्य मरेल रावण, ऐशे कठीण वदतोशी. अरे काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं याची तरी अक्कल पाहिजे का नाही म्हटले माल्यवंता. तू म्हणतोच रामाबरोबर जर युद्ध करायला गेला तर राक्षसांचं निर्दळन होईल रणांगणामध्ये. राक्षसांचं निर्दळन होईल हे म्हणणं ठीक आहे थोडस म्हणले. अरे पण स्वतः राजा रावणच मरेल म्हणतो, म्हणजे भर सभेमध्ये जो असणारा श्रीलंकेचा राजा आहे, 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे, त्या अधिपती राजा रावणाच्या समोर, राजा रावणाच्या सभेमध्ये राजा रावणाच्या विरोध बोलतो. किती कठीण शब्द बोलतोस. अशा प्रकारे माल्यवंताला राजा रावण बोलू लागलेले. तू भेड साविल्या जाण, मज रामाचे भय कोण, रणी मारीन राम लक्ष्मण, वानर गणा समवेत. तू काय म्हणले, मला भीती घालायला लागला का? रामाचं महिमान सांगून माझा अपमान करून मला भेडसावायला लागला का? मी काय त्या रामाला घाबरत असतोय रे म्हणले? मी काय डरपोक आहे का म्हणले? मी काय भीतोय काय त्या रामाला? त्या रामाला, त्याच्या सख्या सौमित्राला, लक्ष्मणाला, दोघालाही म्हणले रणांगण करून मी संपवल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही म्हणले, त्याच्याबरोबर जे सगळं वानरगण आलेले नाही म्हणले, वानर सेना आलेले ना म्हणले, त्यांच्या बरोबर म्हणले रामाचा आणि लक्ष्मणाचा प्राण घेतल्याशिवाय मी राहत नाही, हा माझा तुला शब्द आहे. अशा प्रकारचं वचन राजा रावण माल्यवंताला बोलू लागला. विरुद्ध अनुवादता येत, तुझा करावा म्या घात, अतिवृद्ध परम आप्त, मनोनी हात राखिला. लय म्हणले तुझी जीभ चुरचुर बोलते म्हणले,
लय तुला धाडशी वाटते काय, धीट वाटते काय म्हणले. माझ्या सभेमध्ये, सगळ्या सभेमध्ये कठीण शब्दामध्ये बोलतो, माझ्या विरुद्ध टोकाचं बोलतो. अरे तुझा घात करायला मला काही वेळ लागत नाही म्हणले, पण तू वयस्कर आहे, म्हातारा माणूस आहे, परत माझा नातेवाईक आहे, म्हणून मी जरा हातचा ठेवू नये म्हणले, म्हणून मी हात राखलेला आहे म्हणले. नाहीतरी एका घावात तुझं एक घाव दोन तुकडं करून टाकायला वेळ लागणार नाही माल्यवंता. ही माझी तुला ताकीद आहे बर का. लय आगावपणानं बोलतोय म्हणले, लय फुरफुरायला लागलेला आहे. अशा प्रकारचा राजा रावण माल्यवंताला बोलू लागलेला आहे. उपला देखो दशवदन माल्यवंत स्वये सरकोन सत्वर पैगीला निगोन मुख परतोन पाहिना. दहा तोंडाचा राजा रावण अतिशय रागावलेला आहे. आपल्याला मारण्याविषयीची भाषा करू लागलेली आहे, संपवण्याची भाषा करू लागलेली आहे. माल्यवंत घाबरला. माल्यवंतानं विचार केला, आता इथं सभेत थांबणं काय बरं नाही म्हणले. जरा वेळ जर आपण धटपणा करून थांबलो तर आपल्या जीवा प्राणाला आता मुकावं लागेल म्हणले. त्यापेक्षा हळूच हळूच बाजूला सरकला म्हणले. आणि सभेतून कसा इतर असणाऱ्या राक्षसातून बाजूला बाजूला गेला आणि तिथून हा माल्यवंत बाजूला सटकला म्हणले. ताबडतोब निघून गेला. आता बाबा म्हणले, इथून पुढं राजा रावणाचं थोबाड पाहायला नको. या असणाऱ्या ओवीच्या चिंतनातून आपण काय घ्यायचं. एखाद्याचा जर आपल्यावर कोप झाला असेल, तो अधिकारी व्यक्ती असेल आणि सत्तेपुढं आपलं शहाणपण चालत नसतंय, जर आपल्या जीवावर तो प्रसंग बेतत असेल तर आपण पळ काढलेला सुद्धा चांगलं. आपल्या या असणाऱ्या जीवा प्राणाला जपलेलं चांगलं. कारण शिर सलामत तो पगडी 50. आप मेला जग बुडाले, काय कुणाच घेऊन बसलेलं आहे. त्यामुळं आपण आपली कशी सोडवणूक करायची हे माल्यवंतांना बहुतेक तुकोबरायांचं प्रमाण ऐकलेलं असावं. आपुली आपण करा सोडवण. आणि म्हणूनच इथं स्वतःची सुटका स्वतःच माल्यवंतानं केली. सभेतून निघून गेला. सीता अर्पावी रघुनाथा ऐसे माल्यवंत सांगता, रावण करू पाहे घाता तो अदृश्यता फडकला. सीतारामाची रामाला देऊन टाका असं माल्यवंतानं सांगितलं. राजा रावणाला भयंकर राग आला. राजा रावणाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. डोळे वटारून फिनफिन करून राजा रावण अधिकार संपन्न असताना सुद्धा क्रोधावून माल्यवंताकडे पाहायला लागला. तुझा घात करायला वेळ लागणार नाही, पण म्हाताराई म्हणून, वयोवृद्ध म्हणून, जाणताय म्हणून तुला सोडून दिलं. हे बघ म्हटल्याबरोबर हा असणारा माल्यवंत राजा रावण आपला घात करतो हे लक्षात आल्यानंतर तिथून अदृश्य झाला. सभेतून बाजूला सरकला आणि तिथून बाजूला जाऊन परत राजा रावणाच्या समोर राग शांत होईपर्यंत यायचं नाही असं त्यानं ठरवलं. माल्यवंत गेलिया जाण प्रधान सांगी रावण, दुर्ग सज्जुन दारुण विरी सावधान राहावे. माल्यवंत सभेतून निघून गेला. राजा रावणाच्या पण ते लक्षात आलं. प्रधानाला राजा रावण सांगू लागला, जे किल्लेत म्हणले त्याचा कडेकोट बंदोबस्त ठेवा. सगळे असणारा दारू गोळा तोफा त्या बुरुजावरती, दुर्गावरती, किल्ल्यावरती सगळा कडेकोट बंदोबस्त ठेवा. आणि सगळीकडे जिकडं तिकडं सूचना द्या की सर्व वीरांनी सावध राहावं, जाग राहावं. सगळ्यांनी लक्ष देऊन म्हणजे डोळ्यात तेल घालून आपली कामगिरी पार पाडावी.
अशा प्रकारे प्रधानाला राजा रावण सांगू लागला. रावण करी दुर्ग संस्था, पूर्वद्वारी ठेवी प्रहस्ता, दक्षिण द्वारी होय ठेविता, महोदर तथा महापाश्व. रावणानं दुर्गावरती सैन्याचं नियोजन कसं लावलेलं आहे याचं चिंतन सांगत असताना पूर्वेकडचा जो लंकेचा दरवाजा आहे तिथं प्रहस्ताला ठेवलेला आहे. दक्षिण दरवाजावरती महोदर महापाश्व यांची असणारी तिथं रवानगी केलेली आहे. पश्चिम द्वारीचा निर्धार, इंद्रजित ठेविला ज्येष्ठ कुमार, कोट्यानुकोटी निशाचर, सहपरिवार सहसैन्य. पश्चिमेचा जो असणारा दरवाजा आहे म्हणले त्याच्यावर आपला असणारा ज्येष्ठ मुलगा इंद्रजित रक्षणार्थ ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर कोट्यावधी असणारं राक्षस सैन्य सहपरिवार दिलेलं आहे. उत्तर द्वारी पैजान, ते ठेविले सुख सारण, सपरिवारे रावण, ते द्वारी आपण स्वैरा आहे. आणि जो उत्तरेकडचा दरवाजा आहे लंकेचा तिथं शुक आणि सारणाला रक्षणार्थ ससैन्य ठेवलेले आहे. एवढंच नाही तर उत्तर दरवाजाकडूनच लंकेमध्ये रामरया प्रवेश करेल म्हणून स्वतःही म्हणले सपरिवारे राजा रावण उत्तर द्वारावरतीच पहारा देत रक्षण करण्यासाठी आपण स्वतः थांबलेले. उत्तर द्वारी श्री रघुनाथ, निश्चय येईल येथ, या लागी तेथे लंकानाथ, स्वैरात सावधान. उत्तरेकडच्या दरवाजानंच रामरया निश्चित लंकेमध्ये प्रवेश करणार आहे म्हणून स्वतः राजा रावण लंकानाथ तिथं सावधानतेनं उभा आहे. अमित सैन्य देवोनी त्यासी, मध्य गुलमी ठेविले विरूपाक्षाशी, उने देखावे ज्या द्वारासी, साह्य त्याशी तेने जावे. आणि मध्यभागी विरूपाक्षाला बरोबर मध्यभागी ठेवलेले आहे लंकेच्या म्हणले. त्याच्याबरोबर भरपूर सैन्य साठा सगळा दिलेला आहे, शस्त्र संपत्ती दिलेली आहे आणि त्याला अशी सूचना दिलेली आहे ज्या बाजूच्या सैन्यामध्ये कमी वाटेल तिकडं विरूपाक्षानं मदत करावी. देखोनिया लंका भुवन, दुर्ग घ्यावया वानरगण, रामापाशी अवघे जन, कर जोडून राहिले. आता लंकेच्या जवळ आलेली सगळी वानर मंडळी, त्या वानर मंडळींना उत्साह झालेला आहे, आनंदी आहेत. ती वानर मंडळी सगळी सज्ज आहेत. हे लंकेचे दुर्ग आपल्या ताब्यात घेण्यासाठी सगळेजण रामाच्या जवळ गोळा झालेले आहेत आणि कर जोडून हात जोडून रामाकडे पाहत उभे आहेत. मिळोनिया वानर वीर, नमस्कारोनी रामचंद्र, आम्हासी घ्यावया लंकापुर, आज्ञा सत्वर दे आम्हाशी. सगळी वानर हात जोडून उभे आहेत. रामा फक्त तुम्ही आज्ञा द्या म्हणले, परवानगी द्या, सूचना करा. या राजा रावणाचं हे लंकापूर आहे ना, इथले किल्ले दुर्ग बुरुज इथलं सगळंच असणार म्हणले. लंकेतलं वैभव आम्ही ताब्यात घेतो, फक्त तुम्ही स्वामी रामरया आम्हाला आज्ञा करा. आज्ञा पुसता जुत्पत्ती, बिभीषण श्रीरामा प्रती, सांगी दुर्गाची पाळती, प्रधाना हस्ती जे आणविली. सगळी वानर मंडळी रामरयाला आज्ञा विचारू लागलेली आहेत. आम्हाला लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी द्या असं प्रभू रामरयांना बोलत असताना बिभीषण पुढे आलेला आहे आणि बिभीषण महाराज रामरयाला तिथल्या दुर्गाची माहिती सांगण्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. आणि तिथली जी माहिती आहे, तिथला जो चाकाचोळा लंकेतला या बिभीषण महाराजांच्या 4 प्रधानांनी घेतलेला आहे आणि ती माहिती रामरायाला सांगण्याची खूबी नात्रयाने बिभीषणाच्या मुखातून स्पष्ट करण्याची भूमिका
घेतलेली आहे. आणि विभीषण महाराज रामरायाला दुर्गावर कशी कशी पाळत ठेवलेली आहे, कोणत्या दरवाज्याला कोण आहे, किती सैन्य राजा रावणाचं, राजा रावण कुठं थांबलेलं आहे, याची सविस्तर माहिती रामरायाला विश्वासानं सांगणार आहे, खात्रीनं सांगणार आहे, अगदी गॅरंटीनं सांगणार आहे. आणि याचं चिंतन आपण पुढील भागात, उद्याच्या भागात पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरी, हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यश्यमती परमार्थ गती, नरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासंबरीश शुक शौनक भीष्मदाल व्यान रुक्मांगदार्जुन वैशिष्ट बिभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली माऊली माऊली, आमुचे गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली माऊली माऊली, आमुचे गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।